खानापूर तालुक्यातील भूड येथे पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी विटा सत्र न्यायालयाने आरोपी पतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे। रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम वय 41 असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे। 7 जून 2021 रोजी खानापूर तालुक्यातील भूड येथे चारित्र्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर संतोष कदम याने पत्नी दीपाली कदम या झोपेत असताना त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यानंतर अंगावर पेट्रोल ओतून जाळल्याची अत्यंत क्रूर घटना घडली होती। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात संतोष कदम यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खटल्याची सुनावणी विटा सत्र न्यायालयात सुरू होती। सरकारी पक्षाने सादर केलेले सबळ पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरत न्यायालयाने संतोष कदम याला दोषी ठरवले। हा गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली, तसेच 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला। या खटल्यात विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट आरती साटविलकर यांनी प्रभावी बाजू मांडली। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जे जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर यांनी केला। न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी सुप्रिया जाधव तसेच कोर्ट कर्मचारी भाग्यश्री नांगरे यांनी सहकार्य केले। सुमारे 5 वर्षे न्यायालयात चाललेल्या आणि खानापूर तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात गाजलेल्या या खटल्याचा अखेर निकाल लागल्याने जिल्हाभरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे।